आज आपण बनवणार आहोत अगदी रिफ्रेशिंग 3 प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण ताक बनवणार आहोत। अगदी घरच्या घरी मस्तपैकी 3 वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा जो प्रकार तुम्हाला प्यावासा वाटेल त्या फ्लेवरचं तुम्ही ताक बनवून तयार करू शकता। चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतला आहे घट्टसर असं दही आहे। दह्याची रेसिपी आपण आधीच बनवलेली होती। दही घरच्या घरी मस्त कसं लावायचं हे मी दाखवलेलं आहे। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकते आणि वरती आय बटनवर सुद्धा येईल। ती रेसिपी बघा। मस्त दाटसर दही जे आहे घरच्या घरी बनवा, त्यापासून मस्त असं आपण ताक तयार करणार आहोत। आता इथे साधारणतः 1 वाटी मी दही घेतलेलं आहे। त्यात जिरं टाकले 1 चमचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ, थोडंसं टाकलंय मी चाट मसाला अगदीच छोटा चमचा आणि छोटी मुठभर टाकले कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे। आणि त्याची पेस्ट आधी हलकसंच पाणी टाकायचं आहे, नंतर जितकं तुम्हाला दाटसर किंवा पातळ करायचंय तितकं तुम्ही करू शकता। आता सर्व करण्यासाठी ग्लासात थोडेसे बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत। त्यावर आपलं मस्तपैकी असं कोथिंबीरीचं फ्लेवरवालं अगदी रिफ्रेशिंग आपण ताक बनवून तयार झालेलं आहे। ह्यात तुम्ही मिरची सुद्धा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी थोडंसं तिखटही करू शकता आणि मस्त असं कोथिंबीरीच्या फ्लेवरचं आपलं ताक बनवून तयार आहे। आता आपण ताकाचा दुसरा फ्लेवर बनवूया। त्यासाठी सगळ्यात आधी तर मी जिरं साबूक टाकलेलं आहे। इथे तुम्हाला जिरा पावडर टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता। थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे, थोडंसं छोटा चमचा अगदीच चाट मसाला पावडर आणि पुदिन्याची काही पानं आहेत 7 ते 8 मस्त धुवून पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। त्याचबरोबर टाकायचं आहे वाटीभर दही। मस्त दाटसर घट्ट आपलं दही बनवून तयार होतं। म्हणून सगळ्यात आधी तर दही घरी बनवा आणि त्यानंतर हे मस्त रिफ्रेशिंग झटपट असे ताकांच्या रेसिपीज ट्राय करा। तर दही टाकलेलं आहे आणि असंच आपण आधी फिरवून घेऊया। झाकण लावून आधी पाणी न टाकताच मी फिरवून घेते। त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून आता जितकं तुम्हाला दाटसर किंवा पातळ करायचं असेल तसं तुम्ही पाणी थोडंसं ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे कसं आपण जिरा टाकलेला आहे साबूत, ते थोडं छान ब्लेंड झालं पाहिजे। आता सर्व करताना मात्र 2 ते 3 बर्फाचे खडे टाकलेले आहेत आणि त्यावर आपला मस्त थंडगार असा आपण ताक टाकायचा आहे। अगदी मस्त रिफ्रेशिंग पुदिन्याच्या फ्लेवरचा आपला ताक बनून तयार होतो। मस्त झटपट आणि छान अगदी रिफ्रेशिंग लागतं, नक्की ट्राय करा। आता हे दुसरा फ्लेवर सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे। आता आपण बनवणार आहोत मस्तपैकी असा तिसरा ताकाचा प्रकार। तर त्यासाठी आता मी घेते इथे जिरा पावडर घेतलेला आहे। आधी आपण साबूक जिरा वापरलेलं, तर तसं नसेल तर जिरा पावडर सुद्धा वापरू शकता तुम्ही आणि त्याहून झटपट आपलं म्हणजे सगळं ब्लेंड होतं। आता इथे मी छोटा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे। त्याचबरोबर 1 छोटासा चमचा मिठाचा टाकलेला आहे। आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची सुद्धा त्यात ॲड करू शकता, पण अगदीच आपण ताक बनवतो ते पचण्यासाठी, म्हणून मला तरी वाटत नाही की त्यात मिरची टाकावी। पण थोडं जर तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही मिरची सुद्धा टाकू शकता आवडीनुसार। त्याचबरोबर चाट मसाला टाकलेला आहे आणि इथे मी टाकते थोडेसे काप बीटचे। अतिशय सुंदर कलर येतो आणि मुलांना ना अत्यंत आवडतो, कारण असं कलरफुल काही दिलं ना माझी मुलं तरी अगदी झटपट हा ताक पिऊन फिनिश करतात। आणि त्याचबरोबर टाकायचं आहे थोडंसं दही। बीटाचा अगदीच बीट आपल्या पोटातही जातं आणि रंगही उत्कृष्ट येतो। हे मुलांना देताना मात्र हा गुलाबी ताक अगदी नक्की आवर्जून द्या, मुलं झटपट संपवतील। जे मुलं ताक पियत नाहीत ना ते सुद्धा अगदी फटाफट हा गुलाबी रंगाचा ताक पिऊन फिनिश करतील। आता सर्व करण्यासाठी ग्लासात 3 ते 4 बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत। त्याचबरोबर मस्त असा गुलाबी रंगाचा बीटरूट फ्लेवरचा आपला ताक बनून तयार आहे। तर रिफ्रेशिंग ताकाचाच फ्लेवर येतो। नक्की हा फ्लेवर तुम्ही ट्राय करा आणि हे तिन्ही फ्लेवर तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा। ह्या उन्हात, कडकडत्या उन्हात मस्त दाटसर घरी दही जमवा आणि ह्या दह्यापासून मस्त असे 3 फ्लेवरचे वेगवेगळ्या फ्लेवरचे ताक तयार करा।
आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. रेसिपीज बाय निष्ठाच्या नावाने तिथे सुद्धा आपल्याला छान छान अशा रेसिपीज पाहायला भेटतील. कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. आणि अजून देखील जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह. धन्यवाद.